च्या बाजूला एक सपाट मैदान आहे आणि सपाट मैदान होत असताना आपण पाहतो की एक शानदार असं आपल्याला हे मैदान पाहायला मिळतंय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंचाई मिळाली. चेंडू सीमापार जाईल का, परंतु नाही. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय तो मात्र साडगाव या संघाला. संकरच्या स्वरूपात मात्र हा दुसरा झटका लागतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल संपत. पुढील सामना पाहायला मिळेल मित्रांनो नक्कीच मावडी विरुद्ध राजूर बहुला. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे, कारण राजूर बहुला या संघाने दुगाव या संघाला मात्र नक्कीच पराभव केला होता. 39 धावांचा पाठलाग करत असताना मात्र काय चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता, परंतु मात्र नक्कीच थोडंसं गचाळ क्षेत्र पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला दुगाव या संघाने मात्र पराभवाच्या समोर जावं लागलं होतं. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच संपत जाते आणि आपण पाहतो की 8 विकेट आपल्या चमूमध्ये आहेत, परंतु मात्र आपल्या पद्धतीने मात्र फलंदाजी एक स्वाभाविक फलंदाजी करावी लागेल. आणि करत असताना एक खाली राहून गेलेला चेंडू मात्र आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारचा तरी इशारा नसेल, परंतु मात्र एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्या कारण आपण पाहतोय की धावगती जी आहे ती मात्र मंदावलेली दिसते, रोखून धरलेली दिसते नायकवाडीच्या गोलंदाजाने. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी. एकंदरीत बघले गेले तर नक्कीच पहिल्याच षटकात एक महत्त्वपूर्ण विकेट काढली गेली होती. डेड बॉल देण्यात आला आणि डेड बॉल देण्यात आल्यानंतर मात्र परत एकदा सामना चालू होतोय आणि चालू होत असल्या कारण मात्र तो चेंडू मात्र काही गणला जाणार नाही आणि गणत नसताना आपण एकदा परत पाहतोय पुढील चेंडू. यावेळेला देखील टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय कोट अँड बॉल पकडला जातोय. विकेट नंबर आपण पाहतोय या ठिकाणी तिसरा झटका लागतोय साडगाव या संघाला. एक दयनीय अवस्था, एक लढती पारी पाहायला मिळते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत ऑन स्ट्राईकला जाते कैलाश. एक लढखाती पारी, प्रयत्न तर चालू आहे. सांगले जाते नाही की हारलात तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका, परंतु प्रयत्न करणे गरजेचं. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे अरुण यांनी मात्र कुठल्याही प्रकारे आता आपण पाहतो की हरिभाऊ यांच्याकडून झेल पकडला जातोय. विकेट नंबर 4 आणि हॅट्रिक घेतलेली दिसते या ठिकाणी. आणि हॅट्रिक घेत असताना नक्कीच जे 5 रुपयाचे कॅश प्राईज लावले गेले होते त्यांनी मात्र हा मानकरी ठरला असेल गोलंदाज मिस्टर संजय यांनी मात्र नक्कीच या मैदानावरती जर बघायला गेलं तर पहिला गोलंदाज हा मात्र हॅट्रिक घेणारा ठरलाय. नक्कीच त्यांना 5 रुपये देण्यात येतील, परंतु मात्र संपत फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळते साडगाव या संघाकडनं पप्पू.